त्यावेळी तुम्हा दोघा पिता पुत्रांकडे बघायला जातो आम्ही. तुम्ही अनेक पदव्या घेतलेल्या दिसतात. हो. ते सुधाकरराव जाधवरांच्या पण हां. अनेक पदव्या. ते कॉमर्स हो. बॅकग्राऊंडचे आहात, तुम्ही उल्लेख हो. केलास. मी तसं मलाही माहिती आहे. पण LLB असेल किंवा अनेक हो. पदव्या आहेत त्या. त्यांची तर ती आहेच ओळख. पण तुमच्याही नावाच्या खाली अनेक पदव्या लागलेल्या आहेत. नाही हे जर काय सर म्हणजे हे एवढ्या पदव्या घेण्याचं काय कारण आहे, की 2 विशिष्ट कारण आहेत. कारण आहेत का? 2 कारण आहेत. सरांनी का तेवढ्या डिग्र्या घेतल्या? तर सर वयाच्या 14व्या वर्षापासून सामाजिक कार्य करायचे त्यांच्या गावामध्ये. आमचं कुटुंब फार गरीब. वडिलांवरती, आजोबांवरती फार मोठ्या प्रमाणावरतीची कर्ज. आणि मग एक दिवशी सावकार माझ्या आजोबांना म्हणला, की "तुझा मुलगा एकतर गावगुंड होईल, नाहीतर पुढारी होईल. तो शिकत नाही. कारण तो काय गावच काय झाडतोय, कुठं कीर्तनकार आणून काय प्रवचनच काय घडवतोय, काय गावच काय झाडतोय, कुठं शाळाच आणायचं म्हणतोय, कुठं एसटीच आणायचं म्हणतोय गावात, कुठं लाईटच आणायचं म्हणतोय, ते काही शिकत नाही." वयाच्या 18व्या-17व्या वर्षी सर सावकाराकडे गेले आणि सांगितलं, "तुझ्या घरात जेवढी लोक आहेत, ते जेवढं शिक्षण घेतील त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण मी घेणार." एक लक्षात घ्या, माझ्या आजोबांचं निधन हे 1997 साली झालं. पण सरांनी 2011 पर्यंत शिक्षण घेतलं. 2011 साली सरांचं वय 50 होतं. म्हणजे बापाचं मृत्यू झाल्यानंतर जर 20 वर्ष माणूस डिग्री घेत असेल, की बाबा मी वडिलाला शब्द दिलता, गावाच्या चावडीत जाऊन मग सावकाराला सांगितलं होतं, की तुझ्या घरात जेवढी लोक आहेत तेवढं शिक्षण मी घेणार. जरूर 50 वर्ष लागली, पण सगळं शिक्षण घेतलं.